नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना आणि शेतकऱ्यांना ही सुवर्ण संधी आहे की सरकारच्या 9 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार कुक्कुटपालन या योजनेसाठी जवळ 5,22,50,000 इतका अनुदान सरकार देणार आहे। याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे, कोणत्यांना लाभ मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत, या योजनेसाठी जास्त करून कुणाचा फायदा होणार आहे, कुणाला अनुदान जास्त मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, संपूर्ण माहिती समजून घ्या आणि या योजनेचा अवश्य लाभ घ्या। ग्रामीण भागातील तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया। बघू शकता, कुक्कुट पक्ष्याचे वाटप, अंडे देणाऱ्या सुधारित कुक्कुट देशी पक्ष्यांचे वाटप, लाभाचे स्वरूप किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी, 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम, खाद्य पाणी पुरवठा, भांडी अंडी ठेवण्याकरिता ट्रे, एग नेस्ट ऑटोमेशन प्रणाली इत्यादी आवश्यक साहित्य, सोलार 3 केवी हे लाभाचे स्वरूप झाले। आता लाभार्थी, सर्व प्रवर्गातील लाभार्थी यासाठी पात्र असणार आहेत। सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती जमाती मधील लाभार्थी हे याच्यामध्ये पात्र असणार आहेत। आता लाभार्थ्याचे निकष काय तर बघू शकता, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थ्यांना खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्याने क्रमाने करण्यात येईल। एक अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, वन हक्कधारक, सुरक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी, वरील घटकांमधील दिव्यांग 5% तसेच महिलांना 50% आरक्षण लागू राहील। आरक्षणानुसार पुरुषे महिला पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकांमधील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल। आता पात्रता बघू शकता, किमान 20 गुंठे स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन व वन हक्कधारकांना ही अट लागू राहणार नाही। 20 गुंठे स्वतःची जमीन असावी किंवा 5 वर्षे भाडेपट्टा करारनामा असावा। जे वनधारक आहेत त्यांना याची अट लागू नाहीये। आता बघू शकता 2 नंबर, कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव असावा। कुक्कुटपालन व्यवसायाचे शासन मान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। ज्याच्याकडे प्रमाणपत्र नसेल त्यांना हा लाभ दिला जाणार नाही। आता प्रकल्पाची किंमत काय ते बघून घ्या। किमान 200 अंडी उत्पादन देणाऱ्या 500 एक दिवसीय पक्षी ₹50 प्रति पक्षाप्रमाणे, म्हणजे ₹50 प्रति पक्षाप्रमाणे 5,000 पक्ष्यांचे 2,50,000 रुपये। त्यानंतर 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 3 किलोग्रॅम प्रति पक्षी, असे 5,000 पक्षी ₹30 प्रति किलोग्रॅम प्रमाणे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, 4,50,000 रुपये हे खाण्यासाठी। त्याच्यानंतर अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम, याच्यासाठी तुम्हाला जवळपास 15 लाख रुपये इतके मिळणार आहेत। खाद्य पाणी पुरवठा, भांडी अंडी ठेवण्याचे ट्रे, एग नेस्ट ऑटोमेशन इत्यादीसाठी 6,68,000 इतकं भेटणार आहे। तर सोलारसाठी 1,32,000। प्रकल्पाची एकूण किंमत 30 लाख रुपये इतकी आहे। सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% म्हणजेच 15 लाख मिळणार आहे। तर अनुसूचित जाती जमातील प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% म्हणजे 22,50,000 रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे। अनुदान 2 टप्प्यात देय राहील। एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांनी शेड निर्मिती केल्यानंतर देण्यात येईल व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान हे साधन सामुग्री खरेदी व पक्षी खरेदी केल्यानंतर देण्यात येईल। आवश्यक कागदपत्र, कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र हे लागणार आहे। त्याच्यानंतर वन हक्क जमीनधारकांसाठी सातबारा उतारा व इतर अधिकारामध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। दिव्यांगासाठी म्हणजे अपंगांसाठी त्यांचे अपंग प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे। बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। जे बचत गटामधून फॉर्म भरणार त्यांच्यासाठी प्रकल्पासाठी कर्ज मंजुरी सहमती हेही इथे लागणार आहे। अटी व शर्ती, या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणारे कुक्कुट पक्षी हे वार्षिक किमान 200 अंडी उत्पादन देणारे असावेत। देशी पक्षी खरेदी करताना प्रथमतः शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, संघ, कुक्कुट गट, सार्वजनिक खाजगी भागीदार तत्वाचे प्रशिक्षक, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प, स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प याच्याकडून घ्यावेत। जे पक्षी घ्यायचे ते कशा प्रकारे कुठून घ्यायचे ते सांगितलेलं आहे। पात्र लाभार्थ्यांनी त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 2 महिन्याच्या आत लाभार्थ्यांनी कुक्कुटपालनाची शेड उभारणी करावी। नंतर 1 महिन्याच्या कालावधीत पक्षी खाद्य भांडे इत्यादी
इत्यादी खरेदी करावे. लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालावधीमध्ये कुक्कुट पक्ष्यांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांना मूळ प्रतीक्षा यादीत ठेवण्यात येईल आणि शेवटचा क्रमांक त्यांना देण्यात येईल. प्रकल्प सुरू झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील संस्था प्रमुखांची संयुक्त तपासणी करून तपासणी अहवाल, खरेदी पावती, फोटो, लाभार्थ्यांचे बँक पासबुक जिल्हा कार्यालयात 15 दिवसाच्या आत सादर करावेत. अनुदानाच्या 50% अनुदानाचा पहिला हप्ता वितरण करताना बँकेचे कर्ज मंजुरी आदेश हे असणं गरजेचं आहे. योजनेमध्ये निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्याने द्यायची आहे. योजनेच्या अटी शर्तीच्या पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात येणार आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला कुक्कुटपालनासाठी अनुदान दिलं जाणार आहे. त्याच्यामधील आपण अटी शर्ती, त्याच्याचबरोबर कागदपत्रे, अनुदानाचे स्वरूप, अनुदानाच्या प्रकल्पाची किंमत आणि पात्रता हे सर्व लाभार्थ्यांचे निकष बघितले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.